बघा, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी एक भाषा बोलतात, तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात असा संदिग्ध प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा असा? इथं 72 लोक इंग्रजी बोलतात, 72 लोक बोलतात इंग्रजी. लक्ष द्या. परत गणित म्हणते की 43 लोक फ्रेंच बोलतात, म्हणून इथं 43 लोक आणि ते बोलतात फ्रेंच. लक्ष द्या. आता याची बेरीज करा. 3 आणि 2 5, 7 आणि 4 11. लक्ष द्या, ही बेरीज 115. आता पुढं गणित काय म्हणते की यातील, इथं हे न मांडता यातील असा शब्दप्रयोग हवा होता. गणित मध्ये 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी एक भाषा बोलतात. हे झाले 115 लोक. कोणते? यातील काही इंग्रजी, काही फ्रेंच बोलणारे, जसं की 72 इंग्रजी, 43 फ्रेंच बोलणारे. हे टोटल 115. या टोटल मधून हे 100 लोक वजा करा, जे की इंग्रजी आणि फ्रेंच म्हणजे इंग्रजी आणि फ्रेंच ह्या 2 भाषा बोलतात. हे 100 लोक वजा केलेले क्रम की मिळणारं उत्तर म्हणजे काय? जो प्रश्न विचारला, किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, तर हे इंग्रजी बोलणारे 15 लोक. याचा अर्थ फक्त 15 लोक इंग्रजी बोलतात. हे या प्रश्नाचं उत्तर लेखन. आणि हो तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणं तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.